धनु राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे। ज्योतिष शास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 पासून हा सुरू होणारा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे, कारण या आठवड्यात नशिबाची साथ मिळू शकते। कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग धनु राशीचे जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे। धनु राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल। काही काळापासून तुमच्या मनात असलेले गोंधळ आणि भावनिक चढउतार आता स्थिर होऊ लागतील। तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आणि करिअरबद्दल अधिक गंभीर निर्णय घेऊ शकता। भावनांपेक्षा व्यावहारिक विचार स्वीकारण्याची ही वेळ आहे। कौटुंबिक आधार तुम्हाला मानसिक बळ देईल। या आठवड्यात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले जाईल। जर तुम्ही सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात सहभागी असाल तर कोणतेही रखडलेले काम पुढे सरकू शकते। खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी दर्शवितो। व्यावसायिकांना बाजारातील परिस्थिती समजून घेऊन रणनीती तयार करावी लागेल। कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संपूर्ण योजना तयार करा। आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा। या आठवड्यात उत्सुकता वाढेल आणि मैत्रीपूर्ण संधी निर्माण होतील। नवीन छंद वापरून पहा। एखादी लघुकथा वाचा किंवा एखाद्या उपयुक्त व्यक्तीला भेटा। लहान धडे तुमचा दिवस उजळवतील। या आठवड्यात तुम्ही साध्या नवीन गोष्टी करून पाहण्यास उत्सुक असाल। लहान धडे आणि मैत्रीपूर्ण संभाषणे आनंद आणतील आणि कृतिशील कल्पना देतील। सुरक्षित पावले उचला आणि प्रश्न विचारा आणि तुमच्या योजना लवचिक ठेवा। तुमची मोकळीक आणि उत्सुकता प्रत्येक दिवस अधिक चांगला आणि आनंददायी बनवेल। या आठवड्यात हास्य आणि हलकेपणा तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीच्या जवळ आणेल। एकत्र छोटे खेळ खेळा, गोष्टी शेअर करा किंवा हलक्या हाताने फिरायला जा। प्रेमळ प्रश्न विचारा आणि समोरच्या व्यक्तीला काय आवडते ते लक्षपूर्वक ऐका। तुमच्या दोघांनाही आनंदी ठेवण्यासाठी योजना हलक्या आणि आनंदी ठेवा। एक छोटी खरी भेट जसे की गोड चिठ्ठी किंवा भेटवस्तू गोड आठवणी निर्माण करेल। प्रामाणिक राहा, हळुवारपणे बोला आणि छोट्या क्षणांमध्ये आनंदाला मार्ग दाखवू द्या। तुमच्या प्रियकराला जागा द्या आणि हसत राहा। या आठवड्यात कामात मदत करणारी एक छोटी नवीन कौशल्ये किंवा कल्पना शिकण्याचा प्रयत्न करा। एक छोटी मार्गदर्शक वाचा किंवा मित्रांकडून एक छोटीशी टीप घ्या। टीममेट्सना मैत्रीपूर्ण मदत करा आणि त्यांना सल्ला संकोच न करता स्वीकारा। तुमचे काम व्यवस्थित ठेवा आणि दुसरे काम करण्यापूर्वी एक काम पूर्ण करा। एक छोटीशी चर्चा किंवा एक छोटीशी वाचन नवीन कल्पनांना जन्म देऊ शकते। उत्सुक राहा पण लक्ष केंद्रित करा। या संतुलनामुळे हळूहळू प्रगती होईल। प्रत्येक लहान विजय साजरा करा। धनु राशी या आठवड्यात जर तुम्ही शहाणे निर्णय घेतले तर खर्च नियंत्रणात राहील। घाईघाईने खरेदी टाळा आणि निर्णय घेण्यापूर्वी किमती तपासा। दररोज थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा फरक पडतो। जर तुमची इच्छा असेल तर लहान बचतीचे ध्येय ठेवा आणि ते टप्प्याटप्प्याने पाळा। तुमच्या कुटुंबासोबत सामायिक खर्चाची चर्चा करा आणि योग्य योजना तयार करा। परवडणारे आणि प्रभावी सौदे शोधा आणि अनावश्यक वस्तू टाळा। या शहाणपणाच्या पावलांमुळे तुमचे आर्थिक व्यवहार शांत आणि स्थिर राहतील। आता बचत करा, नंतर आनंद घ्या। दररोज हलक्या हालचाली करा, जसे की चालणे किंवा हलके खेळ खेळणे। साधा संतुलित शाकाहारी आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या। ऊर्जा परत मिळवण्यासाठी लहान ब्रेक घ्या आणि जर तुम्हाला ताण येत असेल तर दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा। झोपण्यापूर्वी तुमचे मन शांत करण्यासाठी हलका छंद जोपासा किंवा एखादी छोटी कथा वाचा। झोपेचे वेळापत्रक सुसंगत ठेवा आणि जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणे टाळा। लहान निरोगी सवयींमुळे ऊर्जा सुधारेल, स्पष्ट विचार येईल आणि मूड चांगला होईल। कुटुंबासोबत वेळ घालवा आणि आनंदी राहा। या आठवड्यात व्यावसायिक सहली आनंददायी आणि फायदेशीर ठरतील। विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळेल आणि तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल। या आठवड्यात नातेसंबंधांच्या बाबतीत मिश्र परिणाम मिळतील। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रेम जोडीदाराशी किंवा जीवनसाथीशी मतभेद होण्याची शक्यता आहे। या काळात तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल थोडे अधिक संवेदनशील असू शकता। यासाठी तुमच्या नात्यातील गैरसमज संवादाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करा। शांत आणि सकारात्मक पद्धतीने तुमचे विचार व्यक्त करा। यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि जवळीक वाढेल। धनु राशीच्या लोकांना असा आठवडा अनुभवण्याची शक्यता आहे जो कठोर परिश्रम, भावनिक स्थिरता आणि हळूहळू प्रगतीचा समतोल साधेल।
आठवड्याची सुरुवात विशेषतः 23 फेब्रुवारी पासूनच्या आसपास शैक्षणिक यश आणि व्यावसायिक कामगिरीसाठी अनुकूल दिसते। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उत्साह आणि प्रेरणा मिळेल, तर काम करणारे व्यावसायिक आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यांची कर्तव्ये पार पाडतील। या काळात तुम्ही कौटुंबिक किंवा सामाजिक मेळाव्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे भावनिक समाधान मिळेल आणि प्रियजनांसोबतचे तुमचे नाते मजबूत होईल। आठवड्याच्या मध्यात जसजसे पुढे सरकत जाईल तसतसे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात। 24 आणि 25 फेब्रुवारीच्या आसपास आरोग्य तात्पुरते कमकुवत राहू शकते, ज्यामुळे लपलेल्या विरोधकांपासून किंवा स्पर्धकांपासून सावध राहणे महत्त्वाचे आहे। तुमच्या योजना किंवा रणनीती इतरांसोबत अनावश्यकपणे शेअर करणे टाळा, कारण विरोधक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात। या काळात पैसे उधार देणे देखील टाळले पाहिजे, कारण नंतर परतफेड करणे कठीण होऊ शकते। 23 फेब्रुवारीला गेल्यावर वातावरण हलके आणि आनंददायी होते। तुम्ही पिकनिक सारख्या कौटुंबिक सहलीची योजना आखू शकता, तर अविवाहित व्यक्तींना मित्र किंवा नातेवाईकांकडून प्रस्ताव येऊ शकतात। प्रेमी युगुलांसाठी त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी हा एक अनुकूल काळ असल्याचे दिसून येते। तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू दिल्याने भावनिक संबंध मजबूत होऊ शकतात। तथापि आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे। 27 फेब्रुवारीच्या सुमारास तुमच्या जोडीदाराकडून मिळालेला पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या दिवसाला एक रोमॅन्टिक स्पर्श देईल। विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जेचा फायदा होईल, तर व्यावसायिकांना नवीन सहकार्य किंवा भागीदारीद्वारे वाढ मिळू शकते। पैसे वाचवण्यासाठी देखील हा एक अनुकूल काळ आहे, जरी सट्टेबाजीवर आधारित गुंतवणूक टाळली पाहिजे। आठवड्याच्या शेवटी विशेषतः 28 फेब्रुवारी रोजी दीर्घकाळापासून रखडलेले आर्थिक देणी अखेर सोडली जाऊ शकतात। सट्टेबाजीवर आधारित उपक्रम अनुकूल परिणाम देऊ शकतात, जरी काही क्षेत्रांमध्ये परिणाम तुमच्या अपेक्षा करू शकत नाहीत। या काळात गरजू लोकांसाठी उदार राहा, कारण इतरांना मदत केल्याने भावनिक समाधान आणि आध्यात्मिक वाढ होऊ शकते। धनुराशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधांची सुरुवात सुसंवादी पद्धतीने होते। जोडीदारांमध्ये भावनिक समज विकसित होते। आठवड्याच्या मध्यात प्रेमींना त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करण्याची संधी मिळते। अविवाहित व्यक्तींना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे भावनिक बंध मजबूत होतात। आठवड्याच्या शेवटी तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुमच्या नात्यात आनंद आणि स्थिरता आणेल। तथापि या काळात भावनिक निर्णय घेणे टाळा, कारण गैरसमज होऊ शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली राहील। एकाग्रता लक्षणीयरित्या सुधारेल। काम करणारे व्यावसायिक त्यांच्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडतील, तर व्यावसायिक आठवड्याच्या मध्यात विस्तार किंवा सहकार्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात। पैशाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरीस आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। विशेषतः दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली थकबाकी फेडल्याने आठवड्याच्या मध्यात पैसे उधार घेणे टाळा, कारण नंतर परतफेड करणे कठीण होऊ शकते। आर्थिक स्थिरता राखण्यासाठी या काळात गुंतवणुकीपेक्षा बचतीला प्राधान्य दिले पाहिजे। धनुराशी, या आठवड्यात जर तुम्ही शहाणे निर्णय घेतले तर खर्च नियंत्रणात राहील। घाईघाईने खरेदी टाळा आणि निर्णय घेण्यापूर्वी किमती तपासा। दररोज थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा फरक पडतो। जर तुमची इच्छा असेल तर लहान बचतीचे ध्येय ठेवा आणि ते टप्प्याटप्प्याने पाळा। तुमच्या कुटुंबासोबत सामायिक खर्चाची चर्चा करा आणि योग्य योजना तयार करा। परवडणारे आणि प्रभावी सौदे शोधा आणि अनावश्यक वस्तू टाळा। या शहाणपणाच्या पावलांमुळे तुमचे आर्थिक व्यवहार शांत आणि स्थिर राहतील। आता बचत करा, नंतर आनंद घ्या। एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।